कब बशी या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं मित्रांनो, तर एक मी नक्की सांगेल की असं नको व्हायला की एक अंडररेटेड चित्रपट म्हणून बनून राहायचा. मी हे नाही म्हणणार की खूप मास्टरपीस आहे अँड बाकी गोष्टी, पण आता जसा याचा प्रीमियर शो बघितला, थोडे ऑब्व्हियसली महाग तिकीट असतं प्रीमियरमध्ये, पण बाकी जेवढं मी बघतोय की याला शोजच नाही मिळालेत जास्त. जास्त काय म्हणजे खूप कमी शोज मिळालेत. इवन एक मराठी युनिवर्स बनते त्या चित्रपटाला पण ॲक्च्युली कमी शोज मिळाले. त्याचा पण प्रीमियर झालेला, त्याचा रिव्ह्यू मी करतो आहे. आता कोणता व्हिडिओ केव्हा अपलोड करेल ते नाही सांगतात. इनफॅक्ट तुम्ही बघितलं तर चॅनलवर असेल पण तो व्हिडिओ, त्याविषयी पण आपण डिटेल चर्चा केली आहे. तर हिंदी चित्रपटांमुळे कमी शोज मिळाले आपण असं म्हणू शकतो. पण या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं कब्बशी, पत्रिकेवर ऑब्व्हियसली पत्रिकेवर इन द सेन्स सासू सूनवाला एक अँगलवाला चित्रपट आहे हा, की त्याच व्यक्तीशी मी लग्न करेल जिच्याशी माझी पत्रिका जुळेल अँड ऑल. ते ठीक आहे, आपण ट्रेलरमध्ये या गोष्टी डिस्कस केलेल्या. पण ट्रेलरच्या वेळी मी एक प्रश्न उपस्थित केलेला की सगळंच तर दाखवलं, मेन बेसिक जो प्लॉट आहे तो ऑलमोस्ट सगळाच दाखवला, तुम्ही फिल्ममध्ये काय आहे दाखवायला, बरोबर आहे. आता फिल्ममध्ये मी एवढंच सांगेल की फिल्ममध्ये व्यक्ती एंडपर्यंत यासाठी बसतो ऑलमोस्ट की हॅपी एंडिंग आहे की सॅड एंडिंग आहे, यासाठी ॲक्च्युली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतका अवघड पण नाही आहे प्रेडिक्ट करायला की खूप काही एक्स्ट्राऑर्डिनरी अशा गोष्टी आहे. इनफॅक्ट रिव्ह्यू जास्त बेटर असेल. ज्या पद्धतीने ट्रेलर जो कट केला गेला होता, ट्रेलर असा कट गेलेला की मी अतिशयोक्ती नाही करत आहे. ट्रेलरच्या वेळी आपण बोललेलो ही गोष्ट की सगळंच दाखवलं आणि ऑलमोस्ट खरंच दाखवलेलं ट्रेलरमध्ये सगळं. असंही नाही की मी खूप काही मुद्दाम या चित्रपटाविषयी विरुद्ध बोलतो आहे वगैरे, नाही. हां, पण जे वन लाईन पंचेस आहे, कॉमेडी जो एक तऱ्हेने टच ठेवला गेला आहे, एक्सप्रेशन्स आहे यांचे, ही जी स्टार कास्ट आहे, कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे, मजा येईल तुम्हाला बघा, नो डाऊट ॲट ऑल. म्हणजे ॲक्च्युली टायमिंग म्हणतो ना आपण, जोक्स कधी कधी काय की एकदम सिम्पलसे असे विनोद किंवा अशा काही प्रसंग दाखवलेले, आपण सिच्युएशनल कॉमेडी म्हणतो त्याला. सिच्युएशनच अशी बनते, त्यातून जे कॉमेडी तयार होते, तर त्या टाईपचं सिच्युएशनल कॉमेडी वाईट जर बोलायला गेलं मजा येईल. तुम्ही म्हणाल यार जबरदस्त, हा या बाबतीत वाद नाही. आता चित्रपट किती लोकांपर्यंत पोहोचेल, याचं कलेक्शन कसं होईल, यानंतरच्या गोष्टी ज्यावर आपण चर्चा करू शकतो, वाद घालू शकतो की कलेक्शन येईल का नाही वगैरे, तो वेगळा पार्ट आहे. हा रिव्ह्यूचा पार्ट आहे. रिव्ह्यूविषयी जर बोलायला गेलं, मी 5मधून 3 रेटिंग देईल या चित्रपटाला. आहे का छानसा टाईमपास वगैरेसाठी हा चित्रपट छान, मजा येईल तुम्हाला. आता दुसरी साईड जर बघितलं की या चित्रपटात काय ॲक्शन मारधाड आहे नाही, आणि आपला अर्धा ऑडियन्सचा जो वर्ग आहे तो मारधाड ॲक्शन थ्रिलर वगैरेमध्ये असतो. आता कॉमेडी चित्रपट असं नाही की मराठीत चालत नाही, चालतात, पण रायटिंग खूप मोठा पार्ट आहे. आणि या चित्रपटाचं मी तरीही म्हणतो आहे की रायटिंग चांगलंच आहे, यात वाद नाही. कारण जर वन लाईन पंचेस आणि ते एकदम किरकोळसे असतील आणि तुम्हाला हसू येतं आहे त्यावर, तर त्याचं टायमिंग खूप मस्त ठेवलेलं. डायलॉग्स ज्या पद्धतीने जेव्हा मारायला गेलं पाहिजे, कारण जर मला पण असं फील झालं की एका क्षुल्लक गोष्टींवर मी काही काही ठिकाणी हसलो, पण त्यांनी ते हसवलं तर ते रायटर डायरेक्टरचं क्रेडिट आहे ना. डायलॉग मारणाऱ्याला तर डायलॉग लिहून दिले जातात ना. ॲक्टिंग ऑब्व्हियसली ॲक्टिंग सेकंडरी मानतो मी. डायरेक्शन रायटिंगला मी खूप पुढे मानतो. ऑब्व्हियसली या सगळ्यांनी, निर्मिती सावंत असो आणि एकाचं नाव नाही घेणार, एव्हरीवन, या चित्रपटात जे स्टारकास्ट आहे, ॲक्च्युली कास्टिंग डायरेक्टरला पण क्रेडिट गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने एकाहून एक कलाकार या चित्रपटात आहे. काही वेळेला तर खूप क्षुल्लक टाईम दिला गेलेला आहे स्क्रीनवर, खूप छोटासा टाईम दिला गेलेला आहे काही कलाकारांना, पण मजा येईल तुम्हाला त्यांना बघून. जबरदस्त चित्रपट आहे. आणि ओव्हरऑल जे प्रेझेंटेशन आहे या चित्रपटाचं, मी सिरियसली सांगतो आहे, एक्सपेक्टेशन्सच्या
वर आहे, असं नाही मी हे करत की अं, आणि नो डाऊट पूजाचं लुक स्टनिंग आहे, जे आहे ते आहे जबरदस्त लुक्स, कॉस्ट्युम्स सगळ्यांचे जबरदस्त आहे आणि सिम्पल आहे रे. म्हणजे तुम्हाला असं रोजच्या दैनंदिन जीवनातले कुटुंब कसे असतात यांचे डायलॉग्स वगैरे, म्हणजे असं एक रोजचं चित्र तुम्हाला दिसेल. काही असं एक्स्ट्रा त्यांनी फुकटमध्ये आपली स्टाईल वगैरे नाही दाखवली की चित्रपट आहे. एक रेग्युलर कुटुंब तुम्ही जसं रोजच्या जीवनातले काही लोक तुम्हाला असे फील होतील की यार एक नॉर्मलचं. आणि चित्रपटाचा कॅमेरा क्वालिटी पण असा थोडा नाटक असल्या टाईप आहे ना की चित्रपट असल्या टाईप. मे बी बजेट इश्यू असू शकतो किंवा मग ते प्रेझेंटेशन पण त्यांना तसंच करायचं होतं ना. कधी कधी काही गोष्टी चित्रपटाच्या, सॉरी बट हे फॅक्ट आहे की स्लाइटली असं वाटेल तुम्हाला रील्स चालू आहेत. हां, काही काही डायलॉग्स म्हणण्यापेक्षा काही काही ठिकाणचं जे एक लोकेशन वगैरे जे घेतलेत ते समहाव, कारण आजकाल अशी काही काही रील्स वगैरे खूप फेमस आहेत, तर असे काही काही सीन्स तुम्हाला वाटतील. ओव्हरऑल ठीक आहे, चित्रपट वन टाईम वॉच आहे. चित्रपटाची निगेटिव्ह पॉईंटविषयी जर बोलायला गेलं तर मग ते कॅमेरा वर्कवाला वगैरे अँगल येतो थोडासा. आणि चित्रपटाचा निगेटिव्ह पॉईंट असं पर्टिक्युलरली काही नाही आहे, फक्त इश्यू हा आहे की तुम्ही सगळं त्या दिवशी दाखवून दिलेलं समहाव असं आहे. आणि चित्रपट बघितल्यावर पण मी हे म्हणतो आहे की तुम्ही का त्या दिवशी बऱ्याच गोष्टी दाखवल्या, असं माझं मत आहे. बस बाकी निगेटिव्ह पॉईंट असं स्पेसिफिक की कोणी काही काम खराब केले की स्टोरी प्रेडिक्टेबल आहे हे तुम्ही बोलू शकता. निगेटिव्ह पॉईंट नाही म्हणता येत त्याला. पण चित्रपट मला तरी ओके वाटला. आणि काही काही ठिकाणी असे 3-4 ठिकाणी तरी असं आहे चित्रपटाचं की रिपिटेशन तर वर्ड नाही म्हणणार मी, पण ते जे रील्सवाला वगैरे अँगल वाटतो ना, तिथं असं वाटतं की प्रोडक्शन व्हॅल्यू इतकं कमी आहे की तिथं थोडं बेटर असायला पाहिजे होतं. तिथं क्लिअरली ते रील्स वगैरे वाला फील येतो जो नाही यायला पाहिजे जेव्हा तुम्ही चित्रपट मोठ्या स्क्रीनवर बघताय, असं मला तरी वाटलं. टी व्हीवर बघताना कदाचित तुम्हाला ते जाणवणार पण नाही जे मी बोलतो आहे. जे थिएटर्सला बघतील त्यांना रिअलाईज होईल मी का असं म्हणतो आहे. बाकी ठीक आहे, 5मधून 3 स्टार रेटिंग, 3 रेटिंग देईल मी. बाकी आहे, छान आहे, म्हणजे आहे विनोदी आहे. बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे जबरदस्त आहे. ते कधी कधी हसवायसाठी वगैरे आहे किंवा काही एखादा डायलॉग वगैरे आला की ते जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे हां, ते थोडंसं फनी वाटतं, मजा येते. बाकी तुमचा ओपिनियन आहे, तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट जर बघितला असेल तर.